रुक करते अगली खबर की ओर। उत्तर प्रदेश के बाद अब महाराष्ट्र की राजनीति में निषाद पार्टी अपनी छाप छोड़ने वाली है। महाराष्ट्र में होने वाले चुनाव निषाद पार्टी भी लड़ेगी। बुल्ढाना जिले के शेगांव में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में निषाद पार्टी के प्रदेश संगठन अध्यक्ष दिलीप घट्टे और प्रदेश महासचिव नीलकंठ आमजारे ने ये जानकारी दी है। उन्होंने कहा कि 28 फरवरी को केंद्रीय मंत्री डॉक्टर संजय कुमार निषाद की शेगांव में सभा होने जा रही है, जिसमें वे समाज के लोगों का मार्गदर्शन करेंगे। जे पत्रकार परिषद आपण घेतलेली पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की निर्मल इंडिया शोषित हमारा आमदल निषाद पार्टीच्या माध्यमातून आम्ही शेगाव येथे 28 तारखेला जाहीर सभेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हे कार्यक्रम करण्याचं महत्त्व असं की आतापर्यंत काय झालेलं आहे, हा इतर पक्षाने ह्या भोई समाजाचा फक्त मतदानापुरता वापर केलेला आहे व कुठंतरी ह्या इतर पक्षाला जाग यायला पाहिजेत। या निमित्तानं आम्ही निषाद पार्टीच्या माध्यमातून इथं कार्यक्रम जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जर वरिष्ठांना आदेश दिले तर निषाद पार्टी लोकसभा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार राहणार आहे। जसे वरतून आदेश येणार की कोण्या पक्षासोबत हे करायचं त्या पद्धतीने आम्ही निषाद पार्टीचे खासदार व आमदार उभे केल्याशिवाय राहणार नाही।